नमस्कार. आज आपण बघणार आहोत जीवनाचे वैचारिक सूत्र. नियती, योगायोग, वास्तव आणि कल्पना. जे नियतीमध्ये आहे तेच वास्तवात घडते आणि योगायोगाने जे घडते त्याची आपण कल्पना केलेली असते. त्यामुळे जेव्हा एखादी कल्पना सत्यात उतरते तेव्हा आपण त्याला योगायोगाने घडलेले वास्तव असे म्हणतो. आपण एखाद्या गोष्टीची कल्पना केली तर ती वास्तवात उतरते की नाही हे माहीत नसते. नियतीमध्ये आहे का हेही माहीत नसते. अचानक ती घटना आपल्यासोबत घडते. जसे कल्पनेत पाहिले असते तसेच होते. यालाच तर योगायोग म्हणतात ना. आणि ज्याचा आपण कधी विचार केलेला नसतो अशा गोष्टी आपल्यासोबत घडून जातात. कदाचित त्या नियतीमध्ये लिहिलेल्या असतात, ज्याला विधिलिखित असेही म्हणतात. परमात्म्याने लिहिलेले आपले नशीब असे आपण बरेचदा संबोधतो. या सगळ्याचा मतितार्थ काय आहे? जर विधात्याने अगोदरच आपला संपूर्ण जीवनकाल विधिलिखित केला असेल, ज्याला आपण नियती मानतो, म्हणजे जर एखादे कार्य मनाजोगे नसेल घडत तर आपण लगेच म्हणतो जे नियतीमध्ये असेल तेच घडेल. मला हे जाणून घ्यायचे आहे की जर आपले संपूर्ण जीवनकाल अगोदरच विधिलिखित आहे तर आपण ज्या कल्पना करतो त्यातील काही योगायोगाने पूर्णत्वास जातात, काही तशाच कल्पनेत राहतात. नियतीमुळे घडलेल्या असोत किंवा योगायोगाने घडलेल्या घटना असो, ते आपले वास्तव बनून राहते. प्रश्न हा आहे की जी आपण कल्पना करतो, विचार करतो की हे सर्व असे घडायला हवे आणि आपण तसे प्रयत्न करतो आणि काही गोष्टी तशाच घडतात. धन्यवाद.